तू काय म्हणत होता की माझा इच्छा स्वतःवर विश्वास नव्हता? माझा स्वतःवर विश्वास नव्हता, मी दारू सोडून म्हणून. पण मग 3 महिन्यापासून कोर्स करतोय तेव्हापासून मला पण इच्छा होत नाही आणि काय नाही. आणि तू काय दारू पिला होता तेव्हा काय झालं? आणि 1990 पिली ना तर उलट्या आणि तकलीफ झाली तेव्हापासून घेतच नाही. आणि इच्छा पण होत नाही. याच्या आधी तू कुठे कुठे कोर्स केला होता? मी सर धुळ्याला केला, अजून बाहेर आलो पहिले खूप खर्च केले, पण मग फरक नाही पडला. तिकडं कोर्स संपल्यानंतर दारू प्यायला लावलं, पण इकडं सगळे परेशान होते सर मला, पण आता परिवार सुखी. आता हे सगळे बहीण आणि या त्यांच्या मिसेस आहेत, या एकदम आनंदी आहेत. आम्ही खूप आनंदी, आम्ही खूप रडायचो खूप, म्हणजे त्याला आम्ही लांब लांब नेऊन आणि विलास केले, पण त्या औषधांनी काही फरक पडत नव्हता. तो धुळ्याचं जे औषध घ्यायचं ना, तर जेवढं जास्त औषध घ्यायचं तेवढं जास्त दारू प्यायचा. आणि त्याला असं कळत नव्हतं की कोण काय बोलते कोण काय नाही. आणि इथं आल्यापासून तो पहिल्या वेळेस तो काय बोलला की नाही काही फरक नाही पडला, पण दुसऱ्या वेळेस त्याला इतका फरक पडला का तो स्वतःहून आता आलेला आहे. का 1 दिवस आधी मुक्कामी आलाय माझ्याकडे, नाही तर येत नव्हता तो माझ्याकडे, म्हणला नाही येत नव्हता लगे. माझ्या घरभरणीला सुद्धा नाही आला तो, कुठंच जायचा नाही लगे, कोणाच्या लग्नात नाही, कोणाच्या कार्यक्रमात नाही, मित्र नको, आई बहीण कोणाशी बोलणं नको, जेवण व्यवस्थित नको. ते दारूच्या व्यसनामुळे असं होतं. ते दारू बाहेर गेलं तर दारू पिऊ नाही शकणार म्हणून घरीच थांबायचं असं म्हणतात. काहीच नॉलेज नव्हतं राहिलं. पण आता इथे ना तो स्वतः आला, तर स्वतः तुमच्याशी बोलतोय, एवढं तो कधीच कोणाशी बोलत पहिल्यांदा. खूप फरक पडलाय सर, आणि तुमच्या म्हणजे योगदानाने खूप आभारी खरंच सर. तुमच्यामुळे खूप लोकांची जिंदगी सवरून जाईल. आणि आमच्या आम्ही अजून पेशंट आणू, आम्ही पेशंट सांगू थँक्यू. काही सरांकडे खूप फरक पडतो.